नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। महाराष्ट्रात किसान सन्मान निधी या हा हप्ता किती शेतकऱ्यांना मिळाला आणि किती लाभार्थी आहे काय? आज महाराष्ट्रातल्या 90 लाख शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा हा हप्ता मिळालेला आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी अशा प्रकारे किसान सन्मान निधी सुरू केला आणि 3 लाख कोटीपेक्षा देखील जास्त निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललेला आहे। हा एक जगातला डीबीटीचा रेकॉर्ड आहे। त्यामुळे मी प्रधानमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो। सर, कृषी विभागातील काही अनियमिततेच्या प्रकरण पुढे येत आहे। डीबीटीला माझी कृषी मंत्र्यांचा आरोप होत आहे, त्या संदर्भात सरकारने गांभीर्याने घेतलं आहे की तुमच्याकडे कोणीही तक्रार केली तरी त्या तक्रारीची आम्ही चौकशी करत असतो। त्यामुळे तशा प्रकारची चौकशी आम्ही करतो आहोत। मात्र तक्रार झाली म्हणजे अनियमितता झाली असं म्हणण्याचं कारण नाहीये। तक्रारीच्या अंती त्याचं जे काही त्यातनं निघेल त्याच्यावर मी फायनल कमेंट देईन। सोलर विजेच्या संदर्भात विद्युत निर्माण मंडळाला एक प्रस्ताव पाठवलेला की सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंतचे जे वीज असेल ते ग्राहकांना वापरता येईल, इतर वेळेचे चार्जेस लागतात। पहिल्यांदा तर सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, घरगुती वीज ग्राहकांकरता हा लागू नाही, पीएम सूर्यघर करता देखील लागू नाही। त्याच्यामुळे जाणीवपूर्वक या ठिकाणी काही लोक चुकीचं पसरवतायत, चुकीच्या गोष्टी सांगतायत। अशा प्रकारे कुठेही घरगुती सोलर धारक किंवा पीएम सूर्यघरवाले या निर्णयाने अफेक्ट होणार नाही। या उलट काही इंडस्ट्री ज्या एक्सेस वीज आमच्याकडे आता तयार ज्यावेळेस होणार आहे त्यावेळी ते एक्सेस वीज जर ते वापरतील तर त्यातनं जो काही पैसा आहे तो राज्याच्या युटिलिटीला मिळाला पाहिजे, या दृष्टीने हे प्रपोजल तयार करण्यात आले। साहित्य संमेलनात ज्या पद्धतीने पाहिलं आपण, द्वेष जो आहे, द्वेष दिसतो आहे साहित्य संमेलनामध्ये। प्राईम मिनिस्टर पासून ते ठाकरेंपर्यंत जो द्वेष आहे, साहित्य संमेलनाचा व्यासपीठ जे आहे अशा पद्धतीने द्वेषासाठी वापरलं जाणं कितपत योग्य वाटतंय? मला असं वाटतं की प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा या ठेवल्या पाहिजेत आणि विशेषतः जे साहित्यिक आहेत या साहित्यिकांना वारंवार असं वाटतं की राजकारणी हे आमच्या स्टेजवर येऊ नयेत किंवा तशा प्रकारचं त्यांचं नेहमी वक्तव्य असतं। मग त्यांनी देखील पार्टी लाईनवरचे जे कमेंट्स आहेत हे कमेंट्स करणं हे योग्य नाहीये। त्यांनीही मर्यादा पाळायला पाहिजे असं माझं मत आहे।